नमस्कार. चला, आज एका अशा गोष्टीबद्दल बोलूया जी आपल्याला बचत, खर्च आणि अतिकंजूषपणाबद्दल खूप काही शिकवून जाते. बरं, तर या गोष्टीची सुरुवातच होते एका अशा संवादाने जो आपल्याला आपल्या मुख्य पात्राची, कांताबाईची ओळख करून देतो. ऐका तर, ती तिच्या शेजारिणीला काय म्हणते. आणि हो, हे काही एकदाच सहज बोलून गेलेलं वाक्य नव्हतं. नाही नाही. तिचा हा जो कंजूषपणा आहे ना, तो तिच्या पूर्ण आयुष्यात, तिच्या प्रत्येक वागण्यात अगदी मुरलेला होता. शेजाऱ्यांकडून काही मागण्याची तिची एक खास पद्धत होती. म्हणजे त्याला एक कलाच म्हणायला हवं. सुरुवात व्हायची अगदी छोट्या गोष्टींपासून आणि मग मागणी इतकी मोठी व्हायची की समोरच्याला नाही म्हणता येऊ नये. आणि असं नाही की हा स्वभाव फक्त शेजाऱ्यांपुरताच होता. बाजारात गेल्यावर तर तिचं एक वेगळंच रूप दिसायचं. सडलेल्या भाज्यांसाठी ती 5 पैसे कमी करण्यासाठी भांडायची. इतकंच काय, तराजूखालची मातीसुद्धा खत म्हणून फुकटात घरी घेऊन जायचा तिचा प्रयत्न असायचा. विचार करा. पण या सगळ्या कंजूषपणाचा खरा आणि सगळ्यात जास्त त्रास कोणाला होत असेल? तर तो म्हणजे तिच्या नवऱ्याला, भोलाला. आता बघूया की त्याच्या आयुष्यावर याचा नेमका काय परिणाम होत होता. इथे बघा, किती मोठा फरक आहे. एका बाजूला भोलाच्या अगदी साध्या, रोजच्या गरजा आणि दुसऱ्या बाजूला कांताबाईचे ते नाकारण्याचे विचित्र आणि टोकाचे उपाय. म्हणजे त्याला साधा दूध गुळाचा चहा हवाय, तर ती काय करते? पाण्यात गुळाचा खडा दोनदा बुडवून देते. विचार करा, काय अवस्था असेल त्याची. आणि ह्या सगळ्या वागण्यामागे तिचं एकच तत्वज्ञान असायचं, एकच कारण असायचं. ती नेहमी म्हणायची की आज वाचवलेले पैसे उद्या कामी येतील. सगळं उधळलं तर हातात काय राहणार? हेच सांगून ती स्वतःच्या वागण्याचं समर्थन करायची. पण म्हणतात ना, नशिबाचा खेळ कुणाला कळालाय. अचानक त्यांच्या आयुष्यात एक अशी संधी येते जी त्यांचं नशीब पालटून टाकू शकणारी असते. एक सुवर्ण संधीच म्हणा ना. हे जे काका होते, जमीनदार सोमनाथ, ते काही फक्त सहज नातेवाईक म्हणून भेटायला येत नव्हते. नाही. त्यांच्या येण्यामागे एक खूप मोठा आणि त्या दोघांचं आयुष्य बदलून टाकणारा उद्देश होता. त्यांना त्यांची सगळी संपत्ती भोलाच्या नावावर करायची होती. पण त्यासाठी एक छोटीशी अट होती. त्यांना फक्त हे बघायचं होतं की भोला आणि कांताबाई त्या संपत्तीला सांभाळायला लायक आहेत की नाही. आणि ही संपत्ती म्हणजे काही छोटी मोठी गोष्ट नव्हती. अहो, 100 एकर शेतजमीन, शहरातली 2 मोठी घरं आणि दागिन्यांनी खचाखच भरलेली पेटी. विचार करा, किती मोठी संपत्ती पणाला लागली होती. आणि गंमत म्हणजे ही एवढी मोठी संपत्ती मिळवण्यासाठी परीक्षा काय होती, तर अगदी साधी. कांताबाईने फक्त काकांचं थोडं आदरातिथ्य करायचं होतं आणि त्यांना एक वेळचं प्रेमाने जेवण वाढायचं होतं. बस एवढंच. आता कांताबाईलाही कळलं होतं की ही किती मोठी संधी आहे. त्यामुळे तिने भोलाला मोठं आश्वासन दिलं. म्हणाली, मी असं जेवण बनवेन की जगात कोणी पाहिलं नसेल. पण झालं काय? बाजारात पोहोचताच तिचा मूळ स्वभाव जागा झाला. तिच्यातला कंजूषपणा तिच्या विचारांवर इतका हावी झाला की तिने एकामागोमाग एक चुकीचे निर्णय घेतले. शुद्ध तुपाऐवजी वनस्पती डालडा घेतला, चांगल्या वांग्यांऐवजी सडकी किडकी वांगी उचलली, फक्त काही पैसे वाचवण्यासाठी. आणि याचं समर्थन ती काय करते बघा. ती स्वतःलाच समजावते की पाहुणे तर म्हातारे आहेत, त्यांच्या जिभेला कुठे काय फरक कळणार आहे. म्हणजे बघा, तिने पाहुण्यांना किती कमी लेखलं आणि स्वतःच्याच पायावर धुंडा मारून घेतला. आणि तो दिवस उजाडला. काका घरी आले आणि मग तो परीक्षेचा क्षण समोर आला, जेव्हा जेवण केळीच्या पानावर वाढलं गेलं. आणि जे व्हायचं तेच झालं. जेवणाला पहिला घास लावताच काकांच्या लक्षात आलं. ते लगेच म्हणाले, हे तूप आहे की दुसरं काही? जिभेला कसं चिकटतंय आणि वासही विचित्र येतोय. म्हणजे बघा, तिची सगळी पोलखोल झाली. आणि मग काकांनी तो अंतिम निर्णय दिला. एक असं वाक्य बोलले जे या गोष्टीचं सार आहे. ते म्हणाले, जो माणूस दुसऱ्याची सेवा करायला जाणतो तोच मालमत्तेचा खरा हकदार असतो. त्यांनी तिच्या कंजूषपणाला तिच्या अपात्रतेशी थेट जोडून टाकलं. आणि मग काय, परिणाम तर व्हायचा तोच झाला. काही रुपये वाचवण्याच्या नादात कांताबाईने करोडोंची संपत्ती गमावली. काका प्रचंड संतापले आणि तिथून निघून गेले. जाताना त्यांनी ठरवलं की ही सगळी संपत्ती ते गरीब आणि अनाथांना दान करतील. या सगळ्या प्रकारानंतर साहजिकच भोला खूप चिडला. त्याने कांताबाईला जाब विचारला आणि त्या क्षणी असं वाटलं की चला, निदान आता तरी कांताबाईला एक मोठा धडा मिळाला असेल.
पण तिला खरंच काही धडा मिळाला होता का? खरंच तिचा स्वभाव बदलला होता का? पुढच्याच क्षणी जे घडलं त्यातून याचं उत्तर मिळतं. एवढं मोठं नुकसान होऊन सुद्धा, करोडोंची संपत्ती हातातून गेल्यानंतर सुद्धा तिचा पहिला विचार काय होता माहिती? ती म्हणाली, आता हे जेवण आपणच खाऊन टाकूया. म्हणजे सडक्या भाजीवर खर्च केलेले पैसे तरी वाया जाणार नाहीत. म्हणजे बघा तिचा लोभ किती आंधळा होता. मोठ्या फायद्याकडे तिचं लक्षच नव्हतं. तिचं लक्ष होतं ते फक्त काही पैशांच्या बचतीवर. आणि ही गोष्ट आपल्याला एका महत्त्वाच्या मुद्द्यावर आणून सोडते. बचत करणं वाईट नाही, ते आवश्यक आहे. पण अतिकंजूसपणा, जिथे माणूस मोठ्या फायद्याकडे दुर्लक्ष करून छोट्या गोष्टींमध्ये अडकून पडतो, तो मात्र एक मोठी चूक ठरतो. कारण लोभ माणसाला अंधळ बनवतो आणि शेवटी त्याच्या हातात काहीच राहत नाही.